नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, बाहेर असा पाऊस पडतोय आणि पाऊस हा सारखाच चालू आहे, अजिबातच थांबत नाही आहे. तर सगळीकडे हीच परिस्थिती आहे आणि आजच त्यासाठीच मी ना एक पायपुसणी बनवली आहे. कारण घरातले जेवढ्या पायपुसण्या होत्या ना, सगळ्या ओल्या झाल्यात आणि त्या वाळत पण नाही आहे. त्यासाठी आज एक नवीन पायपुसणी बनवलेली आहे आणि एकदम साधी सोपी. घरातले जे काय आपले असतील ना, मग कपडे उरलेले सुरलेले ते वापरायचे आणि त्याचीच बनवायची. अजिबात एकही रुपयाचा खर्च न करता अगदी घरच्या साहित्यामध्ये आणि वेस्टेज कपड्यापासून बनवलेली पायपुसणी आहे. तर नक्की तुम्ही पण ट्राय करा. कारण पायपुसण्या तर एवढ्या असल्या ना तेवढ्या कमीच पडतील. कारण ह्या पावसामुळे ना ते एकतर ओल्या झालेल्या वाळत पण नाही आणि तर पाय पुसायला तर पाहिजेच. तर आता मी हे माझ्याकडे बेडशीटचं थोडंसं कापड होतं, पण ते एवढंच होतं. तर म्हणून मग मी 2 वापरलेल्या, एक वरून वेगळं आणि खालून वेगळं. तर आता एकदा याला सरळ करून घेते. याचं असं मेजरमेंट असं काही नाही आहे. अंदाजे आपण आपल्या अंदाजानुसार घेऊ शकतो. छोटं मोठं आपल्याला आपल्या साईजचं कसं बनवायचं आहे ना तसं. तर याला काही माप वगैरे मी घेतलेलं नाही, असंच मोगमच बनवलेलं आहे मी हे. तर त्यासाठी आता हे दोन्ही साईड मी आता याच्या सरळ करून घेतलेले आहे. आणि असंच एक पेटीकोटचा कपडा होता बघा जुना, तर तो एक घेतलेला आहे. म्हणजे खालून वरून 2 साईड मग याच्या होतील. आणि आता ह्या वरचं जे कापड मी कापलं होतं, तर त्याच मापाचं मी ते पण एक दुसरं कापून घेते. आणि आपण जे कपडे शिवतो किंवा कपडे तुम्ही नसेलही शिवत, ज्याच्याकडे शिलाई मशीन असेल त्यांच्याकडे असे तर छोटे छोटे तुकडे उरलेलेच असतात. पण ज्यांच्याकडे नसेल तर त्यांनी काय आपल्या घरात जे जुने कपडे असतात ना, तर त्याचे असे कैचीने बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे असे आणि ते ठेवले तरी चालतात. आता मी याच्यामध्ये ना हे सगळे तुकडे ना असे पसरवून ठेवते. खाली आता एक पीस होता तो असा अंथरला, त्याच्यावरती आता हे सगळे ना व्यवस्थित तुकडे असे पसरवून घेते. आणि याच्यामध्ये जाड कपडे नाही टाकायचे, टिकली वगैरे असतील असे पण नाही टाकायचे, बटन वगैरे हे पण नाही घ्यायचे. एकदम असे बारीक बारीक तुकडे करून आणि हलके पातळ कपडे घ्यायचे. म्हणजे सुई खाली निबर काही येणार नाही असं काही बघायचं. फक्त असे कपडे घ्यायचे आणि ते असे वरून त्याच्यावर ठेवायचे. जाड पातळ खूप जाड पण नाही, कारण त्याच्यावरून आपल्याला स्टिच करायचं असतं, तर मग त्याच्यामध्ये सुई पण गेली पाहिजे. तर असे पातळ पातळ सगळीकडून पसरवून घ्यायचं. एक असाच मोठा पीस होता जो काहीच कामाचा नव्हता, तो पण मी आता याच्यावरून असं अंथरून घेतलेला आहे. म्हणजे जे छोटे तुकडे आहेत ना ते इकडे तिकडे सरकणार पण नाही. आणि आता हा जो दुसरा एक कपडा होता तो वरून अंथरायचा त्याच्या, आणि याला साईडनी पूर्ण साईडनी ना स्टिच करून घ्यायचं. जर मशीनवर जमत नसेल तर थोडे हाताने टाके घातले साईडनी तरी चालेल, कारण मशीनवर मग परत इकडे तिकडे सरकायची शक्यता असते. तर आता याची अशी गुंडाळी करून घेते मी आणि मग मशीनवर जाऊन आणि असंच गुंडाळून थोडं थोडं पकडून आणि याला चारही साईडनी मी आता शिवून घेणार आहे. असं थोडं थोडं सरकवून आणि त्याच्यावर शिलाई मारायची. एकदा चारही साईड आपले पॅक झाले ना की मग काय टेन्शन नाही. आता काय करायचं, आता हे व्यवस्थित झालं. आता आपण थोडं मध्ये मध्ये आपण याला शिलाई मारणार आहोत. तर अशी उभ्या आडव्या न मारता मी आता तुम्हाला आखून दाखवते बघा. एकदा मी याची खून करून घेतलेली आहे खडूनी आणि आता या प्रकारे याच्यावरतीच आपण शिलाई करणार आहोत. म्हणजे हे पूर्ण पॅक होईल, इकडे तिकडे सरकणार पण नाही आतले जे आहेत आपण ते टाकलेले कपडे. आता याच्यावर असंच स्टिच करून घेतलेलं आहे बघा या प्रकारे. आणि आता साईडनी ना असं दुमडून आणि जरी टीप दिली तरी चालेल किंवा मग पायपिंग पण दिली तरी चालेल. आता मी पायपिंगच देते आणि पायपिंगला पण कुठलाही कपडा घेतला तरी चालेल. आता हा जो कपडा आहे होते याच्या लांब लांब पट्ट्या, तर मी अशा कापून घेतलेल्या आहे आणि आता याला मी साईडनी पायपिंग देऊन घेते. एकदा सरळ शिलाई मारून असं दुमडवून आणि मग याच्यावर परत एक शिलाई मारायची आणि पायपिंग देऊन घ्यायची. तर बघा पायपिंग देऊन घेतलेली आहे आणि झाली आपली पायपुसणी तयार. खूप सोपी, साधी आणि एकदम कमी खर्चामध्ये बनून तयार होती.